हाय गाईज, हे आहे आपलं नवीन किचन. कसं दिसत आहे ते नक्की सांगा. आवडलं का तुम्हाला माझं नवीन किचन ते पण नक्की सांगा. हॅलो गाईज, सांगताना खूप म्हणजे खूप दुःख होत आहे. आम्ही शिफ्ट झालेलो आहो वरच्या घरात आणि वरचं घर खाली होतं. भरपूर लोक रेंटने मागत होते, परंतु माझं असं मन नव्हतं ते घर रेंटने द्यायचं, कारण माझं मेहनतीचं हक्काचं घर आहे. म्हणून असा विचार केलं की आपणच पुन्हा त्या घरात शिफ्ट होऊया आणि आपलं ते जुनं जे किचन वगैरे होतं ना, सर्व काही तसंच लावूया. आणि फायनली माझं जुनं किचन मी जसंच्या तसं सेट केलेलं आहे आणि आम्ही आता शिफ्ट होणार आहे आमच्या नवीन घरात आणि नवीन किचनमध्ये, जे की तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं. परंतु हे करण्याचं कारण काय ते तुम्हाला आता समोर व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर चला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे. कशा आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर हे आपली किचन आहे. तर कसं आहे, मी आल्यानंतर आईला भरपूर असा त्रास होतो, म्हणजे खालीवर खालीवर करावं लागते आणि स्वराला पण भरपूर त्रास होतो. हिला ना शाळेची काही फिकरच नाही आहे, माहिती आहे का. 10 दिवस झाले शाळा पडत आहे, पण आम्हाला म्हणजे आम्ही एवढा अभ्यास करतो ना, एवढा अभ्यास करतो की खूप अभ्यास करतो आम्ही. आम्हाला अभ्यासाचं अजिबात टेन्शन नाही आहे. बस आमचा भाऊ चांगला झाला पाहिजे एवढंच आमचा उद्देश आहे. अभ्यासाचं काय, डबल अभ्यास करू, रिॲडमिशन घेऊ आम्ही, आहे ना स्वरा? नाही नाही हा, रिॲडमिशन घेऊ आपण. तू मी इथं पण माझं सगळं कंप्लीट होणार आहे. हो का? फक्त 2 दिवसात. बरं ठीक आहे, बघू. तर आता हे जे किचन आहे हे चेंज करायची आहे, म्हणजे इथं आपल्याला भांडी वगैरे लावायची आहेत. भांडी कुठून येणार आहे? तर भांडी आईची जे किचन आहे ते सर्व वर ट्रान्सफर करतो, कारण आता खाली आहे ना फ्लोरिंग वगैरे केलेलं नाही आहे. लय म्हणजे लय असं धूळ वगैरे होते, तर तिला आता सर्व सामान वर शिफ्ट करून देतो. हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर आज आपल्याला वरच्या किचनमध्ये शिफ्ट व्हायचं आहे. त्याच्यासाठी सकाळपासूनच आवरणं चालू होतं. हे ते मॅट्रेस आहे जे की मी आईसाठी बोलावलेली होती आहे आणि ही मॅट्रेस 15 ते 16 हजाराची आहे. फ्लो मॅट्रेस आहे. याच्यामुळे कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी हे सर्व काही कमी होते, कारण हे म्हणजे डॉक्टरसुद्धा रिकमेंडेशन करतात या गादीसाठी. तर त्याचा व्हिडिओ तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर बघितलाच असेल. तर इथं सगळ्यात अगोदर सगळं आवरून घेतलेलं आहे आणि आईने सगळ्यात अगोदर आमच्यासाठी मस्तपैकी सोजी असते ना, सोजी, त्याचा उपमा बनवलेला होता, खूप छान झाला होता. तर तो सगळ्यात अगोदर आम्ही खाऊन घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता आम्हाला इथं शिफ्ट व्हायचं आहे, तर त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर जे पाणीपुरी मी जेव्हा गाळा लावला होता ना, तर हे त्याचं सामान आहे. तर ते खाली होत्या आणि खराब पण झाल्या होत्या. कसं आहे, माणूस जोपर्यंत कामाचा आहे ना तोपर्यंत तो उपयोगी आहे. आणि तशाच वस्तूसुद्धा जर आपण त्या नीट केल्या, व्यवस्थित राहिल्या तरच त्या व्यवस्थित होतात. आणि ह्या वस्तू असूनही कोणी याचा मालक नव्हता, त्याच्यामुळे ह्या सर्व वस्तू मी वर आणून शिफ्ट व्हायचं निश्चित केलेलं होतं. आणि खालच्या घरातला जो पसारा आहे तो तुम्ही बघू शकता की किती पसारा आहे. आणि हे कपाट तर एवढं खराब दिसत होतं, खूप खराब घाण दिसत होतं. आईला मी म्हटलं की ते मोडून टाक, परंतु ती बोलती माझी म्हणजे मेहनतीने मी ही वस्तू घेतलेली आहे आणि मी मोडणार वगैरे नाही आहे. मग माझ्या नवऱ्याने मी डिसाईड केलं की आपण या जुन्या कपाटाला नवीन करूया. मग गणेशजी बोलले की याला कलर वगैरे मारून देतो, ज्याच्यामुळे हे कपाट नवीन दिसणार आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडणार आहे की हा पसारा चालला कुठं? तर हा पसारा होत आहे वरच्या घरात शिफ्ट. त्याचे 2 कारणं आहेत. सगळ्यात म्हणजे आमचे हे जे घर आहे ना, हे भरपूर लोक रेंटने मागतात, परंतु माझं जे मेहनतीचं घर आहे, मला आवडत नाही की माझ्या त्या घरात कोणी राहिलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे तिथं महालक्ष्मी पण आहे. माझं घर खाली राहिलं तर चालते, परंतु मी कोणालाही त्या घरात रेंटनी राहू देऊ शकत नाही. मी आईला सांगितलं की मला पैशाची गरज नाही आहे, मी माझं घर रेंटनी देणार नाही. त्यापेक्षा एक काम करूया, तुला मी वरच्या घरात शिफ्ट करून देते आणि तुझं जे खालचं घर आहे ते तू रेंटनी दे, जेणेकरून तुला पण एखादा भाडेकरू आला तर सोबती होणार आणि 3-4 हजार जे येतील ते तुला खर्चा पाण्याला होतील. तर असा मी डिसिजन घेतला. त्याच्यानंतर गणेशजीला मी कलर वगैरे आणायला पाठवून दिलं. आईला होती एकादशी, त्याच्यामुळे आईने आलू चिप्स, साबुदाण्याच्या कुरवड्या वगैरे असं सर्व काही तळून घेतलं होतं आणि मग मला पण खायला दिलं होतं. गणेशजी एवढ्या उन्हात गेले होते कलर वगैरे आणायला. काजू कतली पण आणायला सांगितली होती, कारण आईला होती एकादशी. तर तुम्हाला माझा डिसिजन कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जुन्या कपाटाचं नवीन कपाट एवढं सुंदर झालं. आणि उद्या मला निघायचं होतं पुण्यासाठी, त्याच्यामुळे मला भरपूर असं टेन्शन होतं की एका दिवसात आईचं आजचं सामान सर्व वर शिफ्ट झालं पाहिजे, सर्व भांडे घासणे झाले पाहिजे, व्यवस्थित सामान लावणं झालं पाहिजे, कपाटाला कलरिंग झालं पाहिजे, त्याच्यानंतर म्हणजे ते पण सामान वर लागलं पाहिजे. हे सर्व कामाला आम्हाला आजच करून घ्यायची होते, त्याच्यामुळं पटापट आम्ही कामाला लागलो. तर फ्रेंड्स, आता हे आपण सामान वर शिफ्ट करत आहोत. मग आम्ही हे कपाट बघितलं, तर मी याला स्टिकर लावणार होती, परंतु एवढं जंगाटलेलं आहे
आणि हे माझ्या आईचं म्हणजे कामा येईल बरं, कळत मेहनतीनं घेतलेलं कपाट आहे, बरोबर. तिला हे विकायचं पण नाही आहे आणि तिला हे बदलवायचं पण नाही आहे, असा मोठा एक प्रॉब्लेम आहे. मग आम्ही काय केलं, आता याला कलरिंग करणार आहोत. कलरिंग करणार आहे माझा नवरा. हॅलो चला. तर गणेशजी जे आहेत ना, त्यांनी मस्तपैकी कलरचे डबे वगैरे घेऊन आलेले होते आणि मग नंतर आम्ही ते कपाट सगळ्यात अगोदर बाहेर घेऊन घेतलं, कारण ऊन बाहेर होतं छान. तर त्याच्यामुळे असं ठरवलं की बाहेरच कपाटाला कलरिंग वगैरे करायची आणि खूप चांगलं होतं. म्हणजे या कपाटाला साधारणतः 20 वर्ष तर झालेच असणार आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे जे जुने लोक असतात ना, त्यांच्या वस्तूमध्ये लय जीव असतो. म्हणजे ते तोडणे फोडणे त्यांना चालत नाही, त्याच वस्तूला नवीन करून ते यूज करतात. तर त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर ते कपाट आम्ही बाहेर आणलं. बाहेर आल्यानंतर ते कपाट सगळ्यात अगोदर घासून वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर हा कलर मारायला सुरुवात केली, कारण जेणेकरून ते नवीन दिसणार. आणि कलरिंग झाल्यावर ना हे कपाट खरंच खूप सुंदर दिसत होतं आणि नवरा आनंदाने सासूबाईच्या कपाटाला कलर मारत होता, ते बघून पण खूप छान वाटलं होतं. तर इथं ते कलरिंग करत होते, तोपर्यंत मी आराम करून घेतला, कारण मला ना एवढं आता सध्या ट्रॅव्हलिंग वगैरे सध्या चालू आहे, त्याच्यामुळे भरपूर असा त्रास होता. पाठदुखी कंबरदुखी होत होती आणि सगळ्यात जास्त टेन्शन मला या गोष्टीचं येत होतं की बाबा माझं तिकडं पुण्याला भरपूर कामं पेंडिंग पडलेली आहे, भरपूर प्रमोशनचे प्रोडक्ट आलेले आहेत आणि त्या लोकांना मला बुधवारी व्हिडिओ द्यायचेच आहेत एनी ऑफ कंडिशनमध्ये. तर त्याच्यामुळे ठरवलं होतं की आज सगळं काही करायचं आणि डॉक्टरची भेट घ्यायची आणि डॉक्टरला सांगायचं की आम्ही आता निघणार आहे पुण्यासाठी. तर कपाटाला कलर वगैरे मारून झाला, त्याच्यानंतर लगेच आम्ही इथं 4 ते 4:30 वाजता आम्ही जेवण केलं, चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर ही जी रॅक होती ना, ही भांडे लावण्यासाठी वर घ्यायची होती, कारण खालचं घर जर रेंटनी द्यायचं आहे तर आपल्याला सर्व घरच खाली करायचं होतं. आणि या रॅकला पण तसं म्हटलं तर ब्लॅक कलर द्यायचा होता, परंतु आता वेळेवर काय काय करायचं ते सुचरत नव्हतं, त्याच्यामुळं ही रॅक आम्ही तशीच ठेवली. आई बोलत होती की याला पण कलरिंग करायची आहे, तर आईला मी सांगितलं नेक्स्ट टाईम मी जेव्हा येणार दिवाळीला तेव्हा आपण या रॅकला पण कलरिंग वगैरे करून घेऊयात. आणि अशा पद्धतीने आम्ही दोघांनीच ती रॅक वर नेली आणि वर नेल्यानंतर मग मी सर्व सब्जे वगैरे रॅक, त्याच्यानंतर ही रॅक वगैरे सर्व छान क्लिनरने वगैरे स्वच्छ करून घेतले. आईने भांडे वगैरे घासले, मुलांनी आम्हाला भांडे वर नेऊन दिली आणि त्याच्यानंतर हे सगळं करता करता ॲक्च्युली संध्याकाळ झाली होती. आणि विशेष म्हणजे आज स्वराजला हॉस्पिटलला पण घेऊन जायचं होतं. तर फायनली इथं हे आलेलं आहे सर्व सामान आणि आता मी ते सब्जे वगैरे पुसून हे सामान लावणार आहे. आणि इथं म्हणजे या रॅकमध्ये या घराविषयी माझ्या भरपूर अशा आठवणी आहेत, म्हणून तिथं कोणी राहिलेलं मला आवडत नाही, पण माझी आई राहिली तर मला असं वाटणार की मीच राहत आहे. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी सामान वगैरे सर्व मी ते सब्जे वगैरे वरचे पुसून घेतले. घाण तर एवढी झाली होती, कारण बंद ते म्हणतो ना खाली घर कुत्ते करायचं असं होऊन जाते. किती वेळा मी आली तरी साफसफाई करून जात असते, परंतु इथं खूप अशी घाण होती. वापरत राहिलो ना तर एवढी घाण होत नाही. जुल्म बस इतना है हम मायके में आए हैं, क्या करे साहिब, हम उसी पे मरते हैं, दिल का क्या करे साहिब. तर गणेशजीने आणि मी आणि माझ्या आईने मिळून माझ्या आईचा मस्तपैकी सोन्याचा नवीन संसार इथं वरती लावून दिलेला आहे. काही कामं मी केले, काही काम त्यांनी पण केलेले आहेत. तर आता फक्त फायनली सर्व लावणं झालेलं होतं आणि गॅस कनेक्शनच लावणं बाकी होतं. आणि कसं होते ना, आम्ही जेव्हा येतो ना तेव्हा वर खाली करा, त्याच्यामुळे भरपूर असा प्रॉब्लेम होतो. म्हणजे आम्ही वर राहतो, गॅस कनेक्शन खाली राहते, मग वर खाली करूच अर्ध्याहून जास्त पाय दुखतात. त्याच्यामुळे असं ठरवलं की सर्व सामान जे आहे ना ते वर शिफ्ट करून द्यायचं, म्हणजे मग आम्ही आलो की आम्ही वरच करून वगैरे खाऊ शकतो. तर आता सर्व इथं सामान लावून दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता कसं दिसत आहे, काय दिसत आहे, कशी मांडणी लावली ते सुद्धा मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही नक्की. आणि गॅस शेगडी तर एवढी खराब झाली होती ना, मी आल्यानंतरच ते घासणं वगैरे सर्व करून देत असते, तर ते सुद्धा क्लीन करून घेतलं. हाय गाईज, हे आहे आपलं नवीन किचन. कसं दिसत आहे ते नक्की सांगा. आवडलं का तुम्हाला माझं नवीन किचन ते पण नक्की सांगा. तर आज स्वराजला आम्हाला घेऊन जायचं होतं हॉस्पिटलला, त्याच्यामुळं आता संध्याकाळी सगळं काही आवरून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता माझं जुनं घर सेम असंच दिसत होतं. हेच ते देवघर, इथं महालक्ष्मी आहेत आणि इथं हे सर्व आईचे मस्तपैकी भांडी लावलेले आहेत. आणि असं वाटत आहे ना
हे माझंच ते किचन आहे. आणि आता सगळं आवरून आम्ही जात आहे हॉस्पिटलला. आता स्वराजला पहिलं हॉस्पिटलमधून घेऊन येते, म्हणजे डॉक्टरनी जर सूचना दिल्या तर मग लगेच मी उद्या गावाला जायला बरी मोकळी, कारण तिकडं माझे प्रमोशनची कामं थांबलेली आहेत. आता मी नाही राहू शकत इथं. अब मुझे जाना है पुन्हा. तर चला, आता खालचं जे घर आहे ना ते संपूर्ण खाली केलेलं आहे. फक्त आईचे जे कपडे आहेत ना ते कपाटात लावायचे बाकी आहेत, कारण की कपाटाला दिलेलं आहे कलर. आणि बघा खाली असं होतं, फ्लोरिंग वगैरे काही केलेली नव्हती आणि अशा याच्यातच राहत होती. त्याच्यामुळे असं वाटलं की चला आपलं वरचं घर नाही तरी खाली म्हणजे रिकामं आहे तर त्यामध्ये आईला ठेवूया. त्याच्यानंतर आम्ही आलेला हॉस्पिटलमध्ये स्वराजच्या ड्रेसिंगसाठी. आणि स्वराजला ना स्वराजचे हॉस्पिटल आणि ते ड्रेसिंग टेबल बघूनच खूप रडत होता अक्षरशः. आणि डॉक्टर बोलले की स्टिचेस आत्ताच आपण काढू शकत नाही, गुरुवारी काढूयात. तर त्यांनी आम्हाला पुण्याचा एक ॲड्रेस दिला, तिथं आम्हाला स्टिचेस त्याचे काढून घ्यावे लागतील. आणि डॉक्टरने सांगितले की तो आता चांगला आहे, तुम्ही पुण्याला परत जाऊ शकता. तर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर हे जो कपाट आहे तर ना याला ना पुन्हा एकदा म्हणजे एकदा पुन्हा एक हात मारायचा होता. तर गणेशजी इथं हात मारत होते. आणि बघा आधीचं कपाट कसं दिसत होतं आणि आत्ता कपाट बघा किती सुंदर दिसत आहे. आणि खूप असं, आणि वरच्या साईडला सुद्धा ब्लॅक कलर वगैरे दिलेला आहे आणि जुन्या कपाटाचं नवीन कपाट केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही आईचं जे खालचं घर होतं ते वर शिफ्ट केलेलं आहे. चला फ्रेंड्स, अशा पद्धतीने आम्ही आईची किचन आज सजवलेली आहे. आणि बघा बंद केल्यानंतर किती छान दिसते. हे बघा, किचन खूप सुंदर दिसायला हवं. बंद केल्यानंतर किती छान दिसते, सुंदर दिसत आहे. अरे झोपा रे, झोपा, उद्या जायचं आपल्याला गावाला. मग आई कसं वाटलं तुला तुझं किचन? हा, तर आता आमचं आवरण झालेलं आहे आणि आता भरपूर अशी झोप येत आहे. तर आता आम्ही झोपतो. चलो बाय बाय. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा.